मी मागेही बोललो होतो आणि आजही तेच बोलतोय. दंगली ह्या नेहमीच पॉलिटिकल क्रेडिटसाठी असतात. पॉलिटिकल क्रेडिट घेण्यासाठी नेते फक्त चमकोगिरी करतात. जसं बाबासाहेब आंबेडकर मोहनदास गांधींबद्दल म्हणाले होते, महात्माच लाईक फ्लिंटिंग फॅन्टम, रेज डस्ट बट रेज नो लेवल. महात्मा लोक धूळ उडवू शकतात पण समाजाची पातळी उंचावू शकत नाहीत. अशाच पद्धतीचे स्टंट हे दंगे झाल्याच्या नंतर होत असतात. परभणीमध्ये झालेला दंगा, त्यानंतर ज्या लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, खरं तर त्या लोकांची परिस्थिती जी आहे आज ती अतिशय भयानक आहे. ज्या लोकांवर गुन्हे दाखल झालेत त्यांना पुढं काय, ज्या पोलिसांनी यांच्यावर गुन्हे दाखल केले, ज्या कलेक्टरांनी गुन्हे दाखल केले, त्या कलेक्टर आणि पोलिसांशी जाऊन आपली लोक संवाद साधतायत. मुळात नेता म्हणून इतकी तरी ज्ञान, इतकी तरी बुद्धी, इतकं तरी बेसिक नॉलेज त्या लोकांना असणं गरजेचं आहे की गुन्हे एकदा दाखल झाल्याच्या नंतर त्याला कलेक्टर माघारी घेऊ शकत नाही किंवा पोलीस माघारी घेऊ शकत नाहीत. तर त्याची जी पुढची प्रोसेस असते ती कोर्टातून असते. मग आता कोर्टामध्ये काय चालू आहे है ना, किती लोकांवर गुन्हे दाखल झालेत, गुन्हे दाखल झालेल्या लोकांपैकी किती लोक कोर्टासमोर हजर करण्यात आलेली आहेत, किती लोक हॉस्पिटल्समध्ये आहेत, त्यांच्या हॉस्पिटलच्या खर्चाचं काय, ज्या लोकांना पोलिसांनी अटक केलेली आहे त्यांच्या घरच्या परिस्थितीचं काय, त्यांच्या घरी त्यांची साधनं कशी आहेत, त्यांचे मायबाप आहेत का मेलेत, किंवा कोणाला आईवडील असतील तर त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे, या सगळ्या गोष्टी खरं तर नेतृत्वानं पाहणं गरजेचं असतं. पण आमच्याकडं नेतृत्वच नसल्यामुळं सगळा स्टंटबाजीचा बाजार चालू आहे. इकडे जा फोटो काढ, तिकडे जा व्हिडिओ काढ, याने साध्य काहीच होणार नाही. आत्ता परभणी प्रकरणातील बरेचशी लोक गुन्हे दाखल होऊन सुद्धा अजून अटक झालेली नाहीत. त्यांच्या अँटिसिपेटरीचं काय, अँटिसिपेटरीसाठी जर सेशनमध्ये होत नसेल तर हायकोर्टामध्ये जाऊन त्याचा खर्च कोण उचलणार. चला आत्ता खर्च समाज म्हणून आपण उचलू, भविष्यामध्ये त्याच्या केसेस चालू झाल्याच्या नंतर, चार्जशीट दाखल झाल्याच्या नंतर केसेस पेशा चालू होणार, त्याचा खर्च कोण उचलणार. ह्या सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे हा कुठंतरी समाज म्हणून एकत्र येऊन होणं गरजेचं आहे. असं कुठलं तरी कॉन्ट्रीब्युशन तयार करून आपण त्यातून ह्या लोकांना सोडवणं गरजेचं आहे, जे निर्दोषपणे या प्रकरणामध्ये अडकवलेली आहेत. मुळात ज्यांनी गुन्हा केलेला आहे त्यांना सजा झालीच पाहिजे, मग ते कोणीही असू द्यात. पण ज्यांनी गुन्हा केलाच नाही त्यांना त्यांच्यासोबत अडकवण्यात आलेलं आहे. ज्यांनी गुन्हा केलेला आहे अशा सगळ्या लोकांची निर्दोष मुक्तता कशा पद्धतीनं आपल्याला करता येईल याचा जो मार्ग आहे तो म्हणजे कोर्ट आहे. आपण जोपर्यंत कोर्टामध्ये चांगले निष्णात वकील घेऊन अपियर होऊन त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट करून सबळ पुरावे दाखल करून जोपर्यंत त्यांची बेल मिळवून देणार नाही किंवा त्यांना त्याच्यातून निर्दोष मुक्त करणार नाही तोपर्यंत या प्रकरणातून आपली सुटका नाही. नेते येतात, नेते जातात, त्याने साध्य काहीच होत नाही. मी म्हणाल्यासारखं धूळ उडती फक्त. पण वास्तव जे आहे ते जशाला तसंच राहतं आणि ते वास्तव जे आहे हे आता कोर्टात जाऊन पोहोचलेलं आहे. जवळपास 500च्या वर लोकांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि गुन्हे दाखल करणारं हे त्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन आहे. म्हणजे ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांना जाऊन तुम्ही भेटताय. कलेक्टर असेल, SP असेल, यांच्या आदेशाशिवाय तर तिथं गुन्हे दाखल झाले नाहीत. म्हणजे तुम्ही ज्यांनी गुन्हे दाखल केले त्यांना जाऊन भेटताय, पण ज्यांच्यावर गुन्हे दाखल झाले त्यांच्या घरची परिस्थिती काय आहे त्यांना भेटायला तुम्हाला वेळ नाही. हॉस्पिटल्समध्ये बरीचशी लोक आहेत, त्यांच्या दवाखान्याच्या उपचाराचं काय चालू आहे, आपल्या बऱ्याचशा लोकांच्या गाड्या फोडलेल्या आहेत, त्यांचं काय, त्यांची परिस्थिती आजची काय चालू आहे, यावर सुद्धा कुठंतरी सगळ्या महाराष्ट्रातल्या बौद्धांनी, मी दलितांनी म्हणत नाही, आपण आता दलित नाही आहोत, बऱ्याचशा राजकीय नेत्यांना आपण दलितच आहोत असं म्हणून घेण्यामध्ये आनंद वाटतोय,
तो त्यांना खुशाल वाटू द्या, तो त्यांचा स्टंट आहे, तो ते करतच असतील. पण बौद्ध म्हणून आपली एक अशी जबाबदारी आहे की जी घटना झालेली आहे त्यामध्ये ज्यांनी घटना पायदळी तुडवून खरंच ती दंगल घडवून आणलेली आहे त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल केलीच पाहिजेत, त्यांना त्याची शिक्षा झालीच पाहिजे. पण यामध्ये जे निरपराध प्राण अडकलेले आहेत, निरपराध लोकांवर केसेस दाखल झालेले आहेत, त्यामध्ये मार्ग काढून त्याच्यामध्ये पोलिसांना कोर्टामध्ये मदत करून न्यायालयापुढे सत्य बाजू मांडून बऱ्याचशा लोकांच्या बेल्स आपल्याला करून घेता येतात. किंवा त्यामध्ये जी लोक ह्या दंगलीमध्ये नव्हतीच त्या लोकांची सुद्धा नावं आहेत, तर त्यांना अँटिसिपेटरी म्हणजे अटकपूर्व जामीन मिळवून घेता येतो. ही यंत्रणा आता ताब्यात घेऊन सगळ्यांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. यामध्ये जे फिर्यादी आहेत हे पोलीस असल्यामुळं त्यांच्याकडे सबळ पुरावे असल्याशिवाय त्यांनी ह्या प्रकरणामध्ये फिर्यादी म्हणून भूमिका बजावलेली आहे. याचा अर्थ पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत, त्यामुळे त्यांनी या प्रकरणामध्ये फिर्यादी होण्याची भूमिका घेतलेली आहे. असं कुठलाही पोलीस अधिकारी उठून मी ह्या प्रकरणात फिर्यादी होतो असं म्हणू शकत नाही. त्यामुळं हे जे नियोजन आहे हे पूर्वनियोजित नियोजन आहे. पोलिसांचं हे पूर्वनियोजित कट कारस्थान आहे. पण या कटामध्ये ज्या लोकांनी खरंच हे ॲक्च्युअल काम केलेलं आहे त्यांना त्याची सजा मिळाली पाहिजे. अशोक घोरबांडबद्दल बऱ्याच लोकांकडून, जो आता LCBचा PI आहे तिथं, या अगोदर तो नांदेडमध्ये पण होता, त्याची जी कारकीर्द आहे तो जिथे जाईल तिथं संशयास्पदच आहे. आणि त्यातल्या त्यात तो मराठा असल्यामुळे जातीचं द्वेष जे आहे, विष जे आहे ते त्याच्यात असणार, त्यात काहीच वाद नाही. मागच्या 6 महिन्यापूर्वीच त्याची तिथून ट्रान्सफर झालेली असताना सुद्धा आजही तो त्या पदावर कसा आहे. आणि ट्रान्सफर झालेला व्यक्ती एखाद्या पदावर राहून जर तिथं कायदेशीर बाजू बजावत असेल तर मुळात काहीतरी फार मोठं षडयंत्र यामागून चाललेलं आहे. त्यामुळं पोलिसांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आत्तामध्ये काल परवा व्हिडिओ असे बाहेर आलेले आहेत की पोलिस काही सिव्हिल सर्व्हिस लोकांच्या, म्हणजे लोकांच्या गल्लीमधून जाताना घराच्या समोर लोकांच्या गाड्या फोडत आहेत, 2 व्हीलर्स फोडत आहेत. खरं तर अशा पोलिसांना सुद्धा सस्पेंड करून त्यांच्यावर कार्यवाही झाली पाहिजे. जर त्यांच्यावर कार्यवाही नाही झाली तर भविष्यामध्ये असे पोलीस गुंडगिरी करून लोकांना अशाच पद्धतीनं नामोहरम करत राहतील. कुठलाही व्यक्ती उद्रेक हा सहजासहजी होत नसतो. त्यामागची जी कारणं आहेत ती कारणं पोलिसांना सगळी माहिती असतात. जर पोलिसांना ही दंगल होणार आहे हे माहीत नव्हतं तर मग पोलिसांची जी गुप्तहेर यंत्रणा आहे ही गुप्तहेर यंत्रणा नेमकी काय करते? गुप्तहेर यंत्रणा जी पगार घेती, हा कशाचा पगार घेती? एखाद्या त्यांच्या टेरिटरीमध्ये, जिल्ह्यामध्ये किंवा एखाद्या विभागामध्ये अशा पद्धतीचे गुन्हे घडणार आहेत हे पोलिसांना माहिती देण्यासाठी त्यांची गुप्तहेर यंत्रणा असते. तर ही गुप्तहेर यंत्रणा नेमकी काय करत होती या तारखेला? किंवा मग गुप्तहेर यंत्रणेला जर ही माहिती होतं सगळं तर मग त्याच्या अगोदर प्रिकॉशन का घेतलं नाही पोलिसांनी? असे अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त लोकांवर कारवाई करून मिळणार नाहीत, तर प्रशासनामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या लोकांवर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. नुसती दंगल करणाऱ्यांवर कारवाई करून चालणार नाही, तर ही दंगल होणार आहे हे जर पोलिसांना हे पोलिसांना का माहिती नव्हतं, याचा अर्थ गुप्तहेर यंत्रणा निष्फळ ठरल्यात का? किंवा गुप्तहेर यंत्रणा आता काम करत नाही आहेत का? फुकट बसून पगार खात आहेत का? हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी उद्भवतो. त्यामुळे ही जी काही सगळी दंगल झालेली आहे यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आपल्याला समजून घेऊन त्यावर ॲक्शन करणं काळाची गरज आहे. तोंड दाबल्याशिवाय नाक उघडणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आपण पोलीस ज्यावेळेस आपल्यावर गुन्हे दाखल करतात त्यावेळेस आपण सुद्धा पोलिसांचे हे जे सबळ पुरावे सापडलेले आहेत, पोलिसांचा पार्किंगला लावलेल्या गाड्या फोडताना, 2 व्हीलर्स फोडताना किंवा लोकांना दम देताना जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ घेऊन त्या पोलिसांवर सुद्धा गुन्हे दाखल करणं काळाची गरज आहे.
जोपर्यंत पोलिसांवर गुन्हे दाखल होणार नाहीत तोपर्यंत पोलीस आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करणं थांबवणार नाहीत. त्यामुळं पोलिसांना सुद्धा यामध्ये आरोपी करणं गरजेचं आहे. गुप्तहेर यंत्रणांना सुद्धा यामध्ये आरोपी करणं गरजेचं आहे. स्पेसिफिकली परभणी जिल्ह्याचे पोलीस सुप्रिटेंडेंट, पोलीस अधीक्षक मागच्या काही दिवसापासून रजेवर होते. त्यांची सुद्धा चौकशी होणे काळाची गरज आहे. कारण पोलीस यंत्रणांना हे सगळं अगोदरच माहिती होतं का याची चौकशी झाली पाहिजे. कारण असे ज्यावेळेस दंगे होत असतात त्यावेळेस अधिकारी नेमके रजेवर का जात असतात. त्यांच्या टेरिटरीमध्ये इतकं भयानक वातावरण असताना एखादा अधिकारी सुट्टीवर कसा काय राहू शकतो हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळं ह्या प्रकरणामुळं पहिली गोष्ट तर महाराष्ट्रातल्या गुप्तहेर यंत्रणेचे पूर्णपणे धिंदवडे निघालेले आहेत. गुप्तहेर यंत्रणा ही पूर्णपणे सपसेल झालेली आहे की ज्यांना त्यांच्या टेरिटरीमध्ये काय होणार आहे याची माहिती मिळवता आली नाही. त्याच्यामुळं त्यांना सगळ्यांना सस्पेंड करणं ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट पोलीस अधीक्षकांची चौकशी करणे. तिसरी गोष्ट जे पोलीस असे घरोघरी जाऊन लोकांना मारतात त्यांना प्रथम सस्पेंड करणे आणि त्यानंतर ज्या लोकांनी खरंच ही दंगल घडवून आणलेली आहे त्या लोकांवर गुन्हे दाखल करणे. ज्या लोकांनी खरंच दंगल केलेली आहे त्या लोकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. पण जे निर्दोष अडकलेले आहेत त्यांची सुटका झाली पाहिजे. यासाठी सुद्धा संघटितपणे काम करण्याची गरज आहे. जिथं जिथं वकिलांची गरज लागते, जिथं जिथं पैशाची गरज लागते, जिथं जिथं सहकार्याची गरज लागते त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन हा तिढा समाज म्हणून सोडवणं काळाची गरज आहे. आणि भविष्यामध्ये अशा चुका आपल्या समाजाकडून होणार नाहीत याची सुद्धा काळजी घेणं काळाची गरज आहे. अन्यथा दर वर्षाला, 2 वर्षाला, 4 वर्षाला असेच जर 1000-500 तरुण आपण वयामध्ये आलेले, समाजाचं भविष्य घेऊन निघालेले कायद्याच्या कचाट्यात अडकवून जर उद्ध्वस्त करत राहिलो तर समाज म्हणून उभं राहण्यासाठी आपल्याला लागणारं जे बळ आहे हे उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही.